सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। माहूरगड पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशाने नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑपरेशन फ्लॅश आउट अंतर्गत पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी माहूर तालुक्यातील मौजे रुई येथे देशी दारूच्या बाटल्या अवैधरित्या विक्री करत असलेल्या आरोपीस रंगेहात पकडून अटक केल्याची घटना दिनांक 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी ऑपरेशन फ्लॅश आउटची अंमलबजावणी दणक्यात सुरू केल्याने गेल्या आठवड्याभरात अनेक गुन्हे दाखल झाले असून आरोपींना रंगेहात पकडून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, तर लाखो रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे। मौजे रुई येथे दिनांक 4 रोजी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी शांतता बैठक घेऊन नागरिकांना अवैध धंदे करू नका, व्यसनापासून दूर राहा असे सविस्तर मार्गदर्शन केले होते। परंतु दुसऱ्याच दिवशी येथील संजू लोट नावाच्या व्यक्तीने देशी दारूची 42 बॉटल घेऊन विक्री करत असताना त्यास रंगेहात पकडले। अवैध व्यवसाय करणाऱ्या नागरिकांनी आपले अवैध व्यवसाय तात्काळ बंद करून वाईट व्यसनाच्या आहारी गेल्याने नागरिकात होणारे तंटे वाढवू नयेत। तालुक्यातील कुठल्याही गावातील एकही महिला नवऱ्याने दारू पिऊन मारले अशी तक्रार घेऊन आल्यास किंवा अवैधरित्या दारू विक्री होत असल्याची तक्रार आल्यास त्यांना सुंदरीचा महाप्रसाद भेटेल आणि कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा यावेळी पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी दिला आहे। या कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल आशिष डगवाल, पोलीस हेड कॉन्स्टेबल चालक प्रशांत यश भोपळे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर खंदाडे, पवन राऊत, शिल्पा राठोड, क्रांती राठोड, गजानन जाधव, होमगार्ड सलमान मजीद खान यांनी परिश्रम घेतले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी राजू दराडे, माहूर, नांदेड। फक्त दारू विक्रेत्यांवर केलेले गुन्हे, पण हे गुन्हे असेच आहेत का? मी एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस कोर्टाच्या केस चालू होतात आणि वॉरंट वगैरे येतं त्यावेळेस कोर्टामध्ये दसवं करायचं मला माहित नाही, आहेत का कोण दारू विकणारे? आहे का? असणार बसलेले गपचूप इथं असणार, पिणारे पण आहे, पिणारे जास्त आहे। दारू विकणाऱ्यांसाठी सांगणं आहे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं कधीच चांगलं होणार नाही, आयुष्यात कधी चांगलं होणार। मी जवळपास एक 20 वर्ष सर्व्हिस केलेली आहे। एकाही दारूवाल्याच्या लेकरू बाळा चांगल्या नोकरीला अगर कुठं लागलेलं बघितलेलं नाही, की भिका मागूनच खाणार त्याचे पोरं, ते नीट होणार नाही त्याचं, कारण ह्याचे घरं जाळू दुसऱ्याचे घरं जाळून ते तिथं आलेलं आहे, त्याचं कधीच चांगलं होणार नाही। पण माझं ती जाऊ दे, ते नियतीनं काय व्हायचं ते होईल। मला गावातून फोन आले पाहिजेत, गावातून वेळोवेळी तुम्ही सांग। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.